नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य आरोपी निदा खान हिला 7 मे रोजी रात्री 10 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक करण्यात आली आहे. नारेगाव परिसरातील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये ती लपून बसल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन राबवत संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाई दरम्यान निदा खान आपल्या आई वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासह फ्लॅटमध्ये राहत असल्याचं समोर आलं. गेल्या 2 दिवसापासून ती याच ठिकाणी वास्तव्यास होती. रात्री उशिरा पोलिसांनी तिला ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर न्यायालयीन औपचारिकता पूर्ण करून पुढील तपासासाठी निदा खानला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. या प्रकरणात धर्मांतरणाच्या आरोपामुळेच आधीच मोठी खळबळ उडाली होती. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला अधिक वेग मिळणार असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. तसेच या अटकेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.